आज कुठे आमचा डवरा आता आज आम्ही आलेलो आहे आमच्या मैत्रिणीच्या भावाच्या घरभरणीच्या कार्यक्रमासाठी। एखादशी एक बी फुल नसन, एखादशी एवढे असतात की बस कधी देवाला बी वाहिले आता एवढे सारे फुलं, याचं करायचं काय तर काय नाही, मस्तपैकी गजरा बनवायचा। आज ना सकाळी सकाळी मैत्रिणीचं जाऊन डोकं खाल्लं की मला गजरा बनायला मदत करा, त्यांना छान गजरा बनवता येतो। दोघीने मिळून मस्त गजरा बनवून घेतला। सकाळची दुपार झाली पण केस सुकायचे काही नाव घेईना, पण माझ्याकडे हे होतं एक ब्लू ड्रायर, हे बिना पहिलेच घेऊन ठेवलेले, पण मी जास्त यूज नाही करत, कधी मला वाटलं तरच। त्याने मस्त माझे केस छान असे सुकून घेतले, केस बी सुकले आणि छान मस्त बाउन्सी झाले होते। सकाळीच मी साडी काढून ठेवली होती, तीच घेतली नेसण्यासाठी। झटपट मी साडी नेसून आले। त्यानंतर मेकअपच्या नावावर होतं माझ्याकडे फक्त स्ट्रोक क्रीम आणि कॉम्पॅक्ट, जास्त मेकअप नव्हता करायचा, एकदम साधा आणि सिंपल। छान मस्त तयारी करून आले आणि त्यानंतर राहिली होती एक गोष्ट, ते म्हणजे सिंदूर लावल्याशिवाय मेकअप माझा इनकम्प्लीट असतो। एखाद्याशी या पोराच्या मागे एवढं लागा लागतं की समर्थ अरे झोप रे, तो काही झोपायचं नाव घेत नाही। आज माझं चालू होतं बाळा उठ, पण बाळ काही माझं उठत नव्हतं, जसा तसा उठला। छान मस्त रेडी केलं। त्यानंतर आम्ही सगळेच जणी निघालो होतो। आम्ही 2 रिक्षा बुक केला होता। एका रिक्षामध्ये आम्ही 3 जणी होतो, मागच्या रिक्षामध्ये 2 जणी येत होत्या। आम्ही ज्या रिक्षात बसलो होतो ना, तो आम्हाला पटकन आमच्या लोकेशनवर आणून सोडून दिलं, पण आमच्या मैत्रिणी यायच्या बाकी होत्या। आता ते यायच्या बाकी आहे, त्यांनी आम्हाला सांगून ठेवलं होतं की आम्ही आल्याशिवाय तुम्ही काही वरती जायचं नाही, म्हणून आम्ही तोपर्यंत खालीच बसलो होतो। ते सगळे आल्या त्यानंतर आम्ही वरती गेलो। वरती गेल्याच्या नंतर मस्त घर बघितलं। घर तर सुंदरच आहे, पण घरातून जे बाहेरचं वातावरण दिसतं ना, ते तर आणखीन भारी वाटतंय। पण हे कुठं आम्हाला आमचे पिल्ले बघू देतात, इकडं पळ तिकडं पळ। त्यांना घेऊन म्हटलं चला पहिले आपण दर्शन घेऊ, प्रसाद घेऊ, आणि त्यानंतर त्या मावशीसोबत आम्ही मस्त फोटो काढले। सर्वांना फोटो काढले, खाली येऊन सर्वांना जेवण केले। आता तुम्ही जेवण करा नाही तर काही करा, ही चिल्लर पार्टी तर कुरकुरेच खाणार। हे बसून इथं मस्त कुरकुरे खात होते, तेवढ्यात आमचा परत रिक्षा आला होता। जो पहिला रिक्षावाला होता ना, त्याने आम्हाला व्यवस्थित आणलं होतं, पण ह्या रिक्षावाल्यानं ट्रॉफिकच्या चक्करमध्ये खड्ड्यातून मड्ड्यातून आपटून धपटून आम्हाला घरापर्यंत आणून सोडलं। घरी आलो, थोडंसं म्हणलं रिलॅक्स बसावं, तेवढ्यातच हे उद्योग। आता काजळ लावून याला ना मी वरतीच ठेवलं, म्हणून माझ्या पिल्ल्यानं असं काय पराक्रम करून ठेवला होता। हे काजळ सगळं सत्यानाश करून ठेवलं, त्याच्याच हाताने हात धुतोय। चला तर बाय, श्री स्वामी समर्थ।